आमचा नाविलाज आहे. आमचे पोरांचे मुर्दे पडलेले आम्ही नाही बघू शकत. आता आरक्षणामुळे आमच्या पोरांचा वाटोळं होणार असलं तर आम्ही नाही शांत बसू. त्याला चॅलेंज द्यायची सवय लागली, कारण त्याला सवय आहे पहिल्यापासून ओबीसीचं वाटोळं करायची. कारण त्याचा इतिहास तपासून बघा, त्यांनी स्वतःचं कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळं. पुरं जेलला जाऊन बसू शकतं इतकी परिस्थिती भयान करून ठेवली त्यांनी. आणि तो ज्या पक्षात राहिला तो पक्षच मोडलेला आहे त्याने आत्ता. तो पक्षच मोडितो डायरेक्ट. त्या तिघाला ओरगडीन देऊ आणि समुद्रात जाऊन बसत. बरं ते गप्प बसत नाही. आपलं वय झालंय, मथरं झालंय. आपण एखाद्या दिवशी टपकून जायचं वर, गप मारायचं, खायचे भाकरं, झोपायचं. तर गप्प बसत नाही. त्याला किती बोला त्याला काहीच वाटत नाही. परत तिकडं मंत्र्याकडे जातो त्याला लावून तेवढं बोलू तुम्हाला. मग आमच्या कारणात लागतो. आता तर बाजारची पिशीच घेऊन येतो. बघितली तुम्ही? त्याच्या हातात एक बाजारची पिशी आहे आणि